संभाजीनगर पालिका आयुक्तांसोबत माजी खासदार इम्तियाज जलील यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये त्यांनी सत्ताधारी नगरसेवकांच्या अतिक्रमण कारवाईची मागणी केलेली आहे। अतिक्रमण केलेल्या नगरसेवकांची यादीच जलील यांनी आयुक्तांना दिली आहे। आणि त्यामुळे एमआयएमच्या मतीन पटेल यांना जो न्याय वापरला तोच न्याय इतर पक्षांच्या नगरसेवकांना सुद्धा वापरावा अशी एक प्रकारे इम्तियाज जलील यांनी पालिका आयुक्तांकडे ही मागणी केलेली आहे। या शहरामध्ये दोन वेगवेगळे कायदे आहे का? की एक आमच्यासाठी वेगळा कायदा आहे। हे जे आज नारेगाव मध्ये जे बिल्डिंग पाडण्यात आलेली आहे का या शहरासाठी एक सिक्युरिटी थ्रेट होता का? की काही मोठा घातपात होणार होता म्हणून रात्री हे काढण्यात आलं। आणि हे दुसरे जे कॉर्पोरेटर जे सत्ताधारी पक्षातले आहे त्यांचं सगळं एव्हिडन्स असल्यानंतरही 30 मार्च 2026 ला हे ऑर्डर पास करण्यात आलेलं आहे। मार्च एप्रिल मेचा अर्धा महिना गेलेला आहे। मग यांना का सवलत देण्यात येत आहे? माननीय माजी खासदारांनी काही नगरसेवकांबाबतचे काही कागदपत्र आम्हाला निदर्शनास आणून दिले। त्यामध्ये मी तात्काळ अतिक्रमण विभागाला आणि मालमत्ता विभागाला चेक करायला व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे। जर त्यामध्ये तथ्य असेल तर त्यामध्ये सुद्धा ॲक्शन घेतली जाईल। सन्माननीय नगरसेवकांबाबत यामध्ये नोटीस देऊनच कारवाई झाली आणि माजी खासदार साहेबांनी जे काही आम्हाला आता कागदपत्र दिलेले आहेत त्यामध्ये सुद्धा नोटीस दिली जाईल। त्या प्रकरणाची तथ्यता तपासली जाईल आणि त्यामध्ये जी काही फॅक्ट असेल त्यानुसार सर्वांसाठी समान जी काही असेल ती कारवाई केली जाईल।